श्रीदेवी महात्म कथा अध्याय 6 धूम्रलोचन वध. जी नागराजाच्या आसनावर बसली आहे, नागाच्या फण्यावरील शोभून दिसणाऱ्या रत्नहाराने जिचा देह शोभून दिसत आहे, जिची कांती सूर्यासारखी आहे, 3 नेत्रांनी जी सुंदर दिसते, जिने आपल्या हातात माल, कुंभ, कपाल व कमाल धारण केले आहे, जिच्या मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट शोभून दिसतो आहे, त्या सर्वज्ञेश्वरी भैरवाच्या मांडीवर निवास करणाऱ्या पद्मावती देवीचे मी चिंतन करतो. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा ऋषी सुरताला राजाला म्हणाले, हे राजा, महासरस्वतीची ती प्रतिमा ऐकून सुग्रीव नावाच्या त्या दूताला अतिशय राग आला. त्याने शुंभ दैत्याकडे जाऊन त्याला सगळी हकीकत सविस्तर सांगितली. दूत म्हणाला, महाराज, मी त्या देवीला भेटून तुमचे ऐश्वर, तुमचा पराक्रम तिला सांगितला, परंतु ती तुम्हाला मुळीच जुमानीत नाही. तिला तुमच्याशी युद्धच करावयाचे आहे. दूताने सांगितलेली हकीकत ऐकताच दैत्यराज शुंभ अत्यंत क्रुद्ध झाला. तो दैत्य सेनापती धूम्रलोचनासह म्हणाला, तू आजच सैन्य घेऊन त्या उद्धट स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. ती सरळ बोलाने आली नाही तर तिचे केस पकडून तिला फरफटत घेऊन ये. वेळ पडल्यास तिच्या यक्षगंधर्व देवता इत्यादी रक्षकांना ठार मार. त्या स्त्रीचा मात्र वध न करता तिला माझ्याकडे घेऊन ये. मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, शुंभाने अशी आज्ञा करताच धूम्रलोचन 60,000 दैत्यसेना घेऊन निघाला. तो हिमालयाच्या त्या रमणीय प्रदेशात आला. त्याने हिमालयाला सैन्याचा वेढा घातला. त्यावेळी एकच हल्ला कल्लोळ झाला. आता काय होणार म्हणून देव आकाशातून पाहत होते. इंद्रादी सर्व देवगण गुप्त राहून आता देवी काय करते हे पाहू लागले. धूम्रलोचन देवीला म्हणाला, हे सुंदरी, तू लवकरात लवकर माझ्याबरोबर चल व दैत्यराज शुंभ निशुंभाचा स्वीकार कर. तू बऱ्या बोलानं आली नाहीस तर मी तुला पकडून नेईन. देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवले आहे. तू मोठा बलवान आहेस, तुझ्याबरोबर मोठे सैन्य आहे. अशा परिस्थितीत तू मला जबरदस्तीने नेलेस तर मी तुझे काय करणार? मेधा ऋषी म्हणाले, राजा, ती चंडिका देवी अशी म्हणाली असता धूम्रलोचन देवीला पकडण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले. ते पाहताच देवाने आकाशातून देवीचा जय जयकार केला. देवीने धूम्रलोचनास जाळून भस्म केले हे पाहून दैत्यसेना भयंकर खवळली. 60,000 दैत्यसेना गर्जना करीत देवीवर धावून गेली. देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. हाना मारा पकडा अशी गर्जना करीत देवीवर वृक्षपाषाण फेकू लागले. त्यावेळी अत्यंत क्रुद्ध झालेल्या देवीने अत्यंत धारदार बाण मारून दैत्याचे शस्त्रे वृक्ष पाषाण यांचे मधल्यामध्येच तुकडे तुकडे केले. देवीने आपल्या शस्त्राने दैत्याची मुंडकी तोडून त्यांना जमिनीवर पाडले. जिकडे तिकडे प्रेताचे खच पडले. त्याचवेळी देवीचा सिंह आपली आयाळ पिंजरातून दैत्यसैन्यात शिरला. त्याने गर्जना करीत अनेक दैत्यांना फाडून ठार मारले. आपल्या धारदार नखाने कित्येकाचे दैत्याचे पोटे फाडली, मस्तके तोडली. जिकडे तिकडे रक्ताचे पाट वाहू लागले. बघता बघता दैत्यसैन्याचा नाश झाला. देवीने प्रचंड शंखध्वनी केली. देवानी देवीचा जय जयकार सुरू केला. उरले सुरले दैत्य सैन्य जीवाचा आकांताने पळत सुटले. दैत्य शुंभाकडे आले व त्याला म्हणाले, महाराज, त्या देवीने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला जाळून भस्म केले. देवीने दैत्य सैन्याचा संहार केला. एका तो शंखनाद, तो त्या अंबिकेचाच आहे. देव आनंदाने आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी करीत आहेत. आम्ही प्राणभयाने पळून आलो. ती देवी एकटीच आपल्या सैन्याविरुद्ध रणात उभी आहे.
ती अत्यंत निर्भय व बलशाली आहे. आता पुढे काय करायचे ते आपणच ठरवा. देवीने धूम्रलोचनास वध केला. देवीच्या सिंहाने दैत्यसैन्याला पकडून ठार मारले. हे ऐकता शुभाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याच्या डोळ्यातून क्रोधाग्नी बाहेर पडू लागला. संतापाने त्याचे ओठ थरथरू लागले. त्याने चंड आणि मुंड नावाच्या महादैत्यांना आज्ञा केली, तुम्ही आत्ताच प्रचंड सेना घेऊन हिमालयाकडे जा व त्या देवीस केस पकडून तिला फरफटत माझ्याकडे आणा. प्रसंग आलास तर तिच्याशी युद्ध करा व तिला ठार मारा. त्या देवीचे वाहन असलेला सिंहालाही ठार मारा. तुमच्याबरोबर प्रचंड सेना आहे व ती देवी एकटीच आहे. ती काहीही करू शकणार नाही. त्या देवीला धरा किंवा मारा, पण तिला माझ्याकडे आणा. जिने नुसत्या हुंकाराने धूम्रलोचनाला ठार मारले, तिचा देह कसा आहे हे मला पाहायचे आहे. श्रोतेहो, आता पुढील अध्यायात चंडमुंडाच्या वधाची कथा सांगणार आहे. ती सावध चित्ताने ऐका. या अध्यायाचे श्रवण पठन केले असता सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होते. या अध्यायाचे परमश्रद्धेने पठन केले असता सर्व सिद्धीची प्राप्ती होते. अंती मोक्षप्राप्तीही होते. याविषयी संशय बाळगू नका. श्री मार्कंडेय पुराणाच्या सार्वजनिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील धूम्रलोचन वध नावाचा 6वा अध्याय समाप्त. श्री जगदंबार्पणस्तु. शुंभो भवतु.